करा, उद्या निवडणुका जाहीर झाल्या, तुम्ही उत्साहाने मतदान केंद्रावर गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सांगितलं गेलं की तुमचं नाव मतदार यादीत नाहीच आहे, तुम्हाला मतदान करता येणार नाही. कसं वाटेल तुम्हाला? तुमचा संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार एका क्षणात हिरावून घेतला तर? सध्या महाराष्ट्रात नेमकी अशीच एक मोठी आणि तितकीच गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू झाली आहे, जिचा थेट परिणाम तुमच्या आणि माझ्या मतदानाच्या हक्कावर होऊ शकतो. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे 2002 ची मतदार यादी. नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की निवडणूक आयोगाची ही नवीन 2002 मतदार यादी पडताळणी मोहीम नेमकी काय आहे, ही प्रक्रिया का राबवली जात आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामान्य नागरिक म्हणून तुमचं नाव यादीत कायम राहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण ही माहिती तुमच्या हक्काची आहे. मित्रांनो, अलीकडे निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम हाती घेतली आहे. सोप्या भाषेत सांगायची तर ही एक प्रकारची मतदार यादीची साफसफाई आहे. पण यात एक मोठा ट्विस्ट आहे. सध्याच्या मतदार यादीची पडताळणी थेट 2002 च्या मतदार यादीशी केली जात आहे. या प्रक्रियेला लेगसी लिंकेज असं म्हणतात. म्हणजे सध्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर ते तुम्हाला हे सिद्ध करून दाखवावे लागेल की 2002 च्या यादीत तुमचं, तुमच्या पालकांचं किंवा तुमच्या पूर्वजांचं नाव होतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं अचानक का? तर पहिली बाजू आपण समजून घेऊया, सरकार आणि आयोगाचा युक्तिवाद काय. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार वर्षानुवर्ष मतदार यादीत अनेक त्रुटी जमा झाल्या आहेत. अनेक लोकांची नावे 2-2 ठिकाणी आहेत. अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही यादीत आहेत. आणि सर्वात गंभीर आरोप म्हणजे काही बेकायदेशीर घुसखोरांनी बनावट कागदपत्राच्या आधारे मतदार यादीत नावे घुसवली आहेत. त्यामुळे ही बोगस नावे काढून टाकण्यासाठी ही शुद्धीकरण मोहीम आवश्यक आहे. आता दुसरी बाजू काय म्हणते, सामान्य नागरिक आणि विरोधकांची चिंता काय सांगते बघा. पण मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. विचार करा, नोकरी आणि शिक्षणासाठी गेल्या 20 ते 25 वर्षात लाखो लोक खेड्यातून शहरात आले. अनेक भाडेकरू वारंवार घरे बदलतात. महिलांची लग्नानंतर गावे बदलतात. अशा परिस्थितीत जुने पुरावे आणि 2002 च्या यादीत नाव शोधणे सोपे आहे का? अनेकांना अशी भीती वाटते की ही प्रक्रिया अप्रत्यक्षरित्या NRC राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी सारखीच किचकट होऊ शकते आणि यात खऱ्या भारतीय नागरिकांचा नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्हाला काय करावं लागेल? घाबरून जाण्याचे कारण नाही, पण जागरूक राहण्याची खूप गरज आहे. आता तुमच्यासाठी सर्वात महत्वाची माहिती. लेव्हल ऑफिसर घरोघरी येऊन पडताळणी करतील. ते तुम्हाला जुन्या यादीशी माहिती लिंक करण्यासाठी मदत करतील. त्यांना योग्य ती माहिती आणि सहकार्य करा. जर तुम्हाला तुमचं नाव स्वतः 2002 च्या यादीत तपासायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता, किंवा स्क्रीनवर मी जे काही वेबसाईट दाखवलेलं आहे त्याच्यावरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथं जा. तुमचा जिल्हा आणि जुना विधानसभा मतदारसंघ निवडून तुम्ही PDF फाईल मध्ये तुमचं नाव शोधू शकता. मित्रांनो, लोकशाहीत मतदान हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे आणि तो अबाधित ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे. या मोहिमेचा उद्देश जर चांगला असला तरी प्रक्रियेतील त्रुटीमुळे कोणाही खऱ्या नागरिकावर अन्याय होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. तुमचं या संपूर्ण प्रक्रियेबद्दल काय मत आहे? ही मोहीम योग्य आहे की यामुळे सामान्य माणसाचा त्रास वाढणार आहे? मला खात्री आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटची तारीख 31 मार्च असं सांगण्यात येत आहे. हे सत्य आहे की नाही हे जवळच्या आपल्या वार्ड क्रमांक ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही याचा विचारपूस करू नका. आणि पाहत राहा विजन 360 मराठीला. सबस्क्राईब करा, या पेजला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.